रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 60वा. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढी भिके, कुतरी घर राखती. नांदणूक ऐसी सांगा, नाही तरी वाया भागा. थोरपण अंगा, तरी ऐसे आणावे. अक्षय साचार, केले सायासांनी. एरंड सिवार, दुजा भार न साहती. धनकन घरोघरी, पोट भरे भिकेवरी. जतन ती करी, कोण गुरे वासरे. जाली सकळ निश्चिती, भांडवल शेन माती. झळझळीत भिंती, वृंदावने तुळसीची. तुका म्हणे देवा, अवघा निरविला हेवा. कुटुंबाची सेवा, तोची करी तुमच्या. थोर भक्त किती उदासीन व निरीश्य असतो याचे वर्णन या अभंगात बुवांनी फार चांगल्या प्रकारे केले आहे. ते म्हणतात, आम्ही नेहमीच असे दरिद्री म्हणून भाग्यवान आहोत. आमच्या घरी चोर येतच नाहीत आणि आले तर तेच भिवून जातात. आम्ही बाहेर कुठे भिक्षेस अथवा भोजनाच्या व्यवस्थेत गेलो असता आमच्या घराचे रक्षण कुत्री करतात. म्हणजे रक्षण करण्याजोगे तेथे काही नसतेच. अशी भाग्याची वागणूक कुणाची आहे सांगा. तुम्ही सर्वजण व्यर्थ भागता, दमता. तुम्हास थोरपण हवे असेल तर आमच्यासारखे वागा. आम्ही पहा मोठ्या कष्टाने खरेखुरे घर उभे केले आहे. त्याला लाकडे एरंडाची व शेराचीच वापरली आहेत. कारण यांच्याशिवाय दुसरा भार या घरास सहन झालाच नसता. आमचे धन व धान्य यांनी लोकांची घरे भरली असून आम्ही मात्र पोट भरण्यासाठी भिक्षा मागीत हिंडतो. गुरे वासरे यांचे जतन करण्याची कटकट कोण करीत बसतो. आम्हास कशाचीच काळजी नाही. सर्वांविषयी आम्ही निश्चिंत आहोत. कारण आमचे भांडवल म्हणजे शेण व माती यांचेच आहे. यांच्या सहाय्याने घराच्या भिंती मात्र स्वच्छ सारवलेल्या असून तुळशी वृंदावनही निर्मळ केले आहे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वराने आमची सर्व विषयांबद्दलची ही हावच दूर केली आहे आणि आमच्या कुटुंबाची काळजी तोच करत असतो. पांडुरंग पांडुरंग.